वैष्णवी हगवणे यांचा संपूर्ण घटनाक्रम. शशांक हगवणे कॉलेजमध्ये असताना त्यांचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलीवर जडला. दोघांमध्येही प्रेमसंबंध वाढले. शशांक हगवणे हे राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख होते. राजकारणी कुटुंब असल्यामुळे त्यांचा रुबाब होता. वैष्णवी देखील चांगल्या घरातली मुलगी. वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी तसेच परिस्थितीने खूप श्रीमंत व्यक्ती होते. मुलीवर त्यांचे जीवापाड प्रेम होतं. वैष्णवीने शशांकबद्दल जेव्हा आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी जेव्हा शशांकची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं, आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवे. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी नाही राहू शकणार असे मला वाटते. परंतु मुलगी वैष्णवी शशांकच्या प्रेमात पार वेडी होती. मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे, तिने स्पष्टपणे आपल्या वडिलांना व मामाला सांगितले. परंतु वडिलांनी तिचे न ऐकता तिला लग्नासाठी 1-2 स्थळे शोधली. परंतु शशांकने वैष्णवीचे लग्न ज्या ज्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे दोन्हीही ठिकाणी तिचे लग्न मोडल्या गेले. आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे हे नातेसंबंधामध्ये जर माहीत झाले तर आपलीच अजून जास्त बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले. मुलगीसुद्धा हट्टाला पेटली होती. लग्न करेल तर शशांकसोबतच, नाही तर करणारच नाही. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने पळूनसुद्धा जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आईवडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आईवडिलांनी आपल्या मुलीचा म्हणजेच वैष्णवीचा विवाह शशांकसोबत लावून दिला. दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने आता शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतरच लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. आमची राजकारणात चांगली मोठी प्रतिष्ठा आहे, मोठी मोठी लग्नाला येतील, त्यामुळे लग्न हे चांगलंच झालं पाहिजे, हुंडाही जास्तच मिळाला पाहिजे. लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे. मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील, म्हणून लग्न देखील धूमधडाक्यातच व्हायला हवं. कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं. परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी मान्य केल्या. 28 एप्रिल 2023 रोजी शेवटी धूमधडाक्यात वैष्णवीचं आणि शशांकचं सुगाव येथे लग्न पार पडलं. एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोने चांदीचं भांडे तसे फॉर्च्युनर गाडीसुद्धा दिली. स्वतःहून त्यांनी हे सगळं दिलं नाही तर त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या स्वरूपात मागितलं गेलं. का तर आमची फॅमिली ही राजकारणी आहे, लोक काय म्हणतील असे बोलून त्यांनी भावनिक करत सगळं मागितलं गेलं. लग्नाचे 6 महिने वैष्णवी आणि शशांक सुखी होते. तिचा स्वभाव थोडासा घाबरट आणि शांत, त्यामुळे नवरा शशांक जे काही म्हणेल ते सगळं ऐकायची. त्याच्या शब्दाच्या बाहेरही ती जात नव्हती. परंतु नवरा सोडून घरातील सासू सासरे नणद यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल तिला जाणवायला लागला. घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला देखील कोणीच काही बोलत नव्हतं. 6च महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरवरून चांदीच्या गौरी मागायला सांगितल्या. वैष्णवीला हे पटत नव्हतं, तिने विरोध केला. परंतु सासू सासरे यांच्या टोमण्यांना कंटाळून शेवटी तिने माहेरवरून चांदीच्या गौरी मागितली. मुलीला निराश केले नाही त्या आईवडिलांनी. आता प्रत्येक 1-2 महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी येत असत आणि 1 लाख तर कधी 2 लाख असे पैसे वडिलांकडे मागत. कधी ब्रँडेड 1.5 लाखाची घड्याळ नवऱ्यासाठी मागत असत, कधी महागडा गॉगल तर कधी 2 लाखाचा फोन असं ती मागत असत. तिच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या, पण मुलीचे आईवडील त्या पूर्ण करत होते. कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती. आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती. ती लोक मला टॉर्चर करतात असे म्हणत होती. एकदा ती तिच्या मामाला म्हणाली की शशांकसोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. मामा, मला आता समजलं की ही लोक चांगली नाही आहे, माझा निर्णय चुकला असे तिनं मान्य केलं. लग्नाला 1 वर्ष झाले. वैष्णवीला दिवस गेले होते.
त्यात तिचा नवरा बहिणीचं ऐकून तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेत होता. आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो तोच आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे. वाईट सासू सासरे किंवा नणद बोलते याचं वाटत नाही, पण वाईट याचं वाटतं की नवरा देखील तिच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा माझा नवरा माझा कधीच झाला नाही. वैष्णवीने खूप विचार करून त्या दिवशी विष घेऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा वैष्णवीला पाहिले तेव्हा घाईतच आपल्या बहिणीला घेऊन वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. वैष्णवी त्या दिवशी वाचली. तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुमच्याजवळच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही, असे तो म्हणाला. वैष्णवी आपल्या आईवडिलांसोबतच माहेरी आली आणि आपल्या वडिलांना सांगू लागली की बाबा माझी चूक झाली आहे. तिची नणद सगळ्यांचे घरी कान भरू लागली. हा सगळ्यांचा त्रास ती सहन करत होती. घरात इतके सगळे नोकर होते तरी वैष्णवीकडून घरातले काम करून घेतले जात होते. 1 वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं, पण तरीही तिच्या नवऱ्याने तिला जावेबद्दल बोलू दिलं नाही. आपल्या भावाची बायको चांगली नाही आहे, ती भांडखोर आहे, असं तो म्हणत. शशांकने वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि वैष्णवीसुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नाही किंवा बोलली नाही. आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेला काय त्रास असेल हे समजू लागले. आपल्यासारखा त्रास या लोकांनी तिलासुद्धा दिला असेल, म्हणूनच ती या लोकांपासून दूर राहते हे वैष्णवीला आता समजायला लागले. परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागली की शशांक तिला मारायला सुरुवात करत होता. तू शांत राहा, आमच्या घरातील मॅटरवर बोलत जाऊ नकोस. तो तिला फक्त माहेरवरून पैसे आणायला सांगत असत आणि वैष्णवीसुद्धा नवऱ्याने सांगितल्यावर माहेरवरून पैसे आणण्यासाठी येत असत. वडीलही मुलीला काही त्रास नको म्हणून ती जे मागेल ते तिला देत असेल, कारण त्याला फक्त आपल्या मुलीचा सुखी संसार पाहायचा होता. तिचे बाळ आता 6 महिन्याचे झाले. वैष्णवीचा त्रास मात्र काही गेल्या कमी नाही. बाळाकडे पाहून ती जगत होती, परंतु तिची नणद सासू तिला त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो, असे म्हणत. आणि त्यात शशांक देखील बायकोला टॉर्चर करायचा. परंतु तिची नणद सासू तिला त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो, असे म्हणत. त्यात शशांक देखील बायकोला टॉर्चर करायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. सासराही काही कमी नाही, तोही या सगळ्यांमध्ये वैष्णवीला रागवायचा, बोलायचा. आता मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता. बाबा मला शशांकसोबत राहायचे नाही, ती तिच्या वडिलांना नेहमी म्हणत. परंतु तिचे वडील समाजाच्या भीतीला घाबरून तिला समजून सांगायचे. परंतु आता तेही वैष्णवीच्या सासरच्या लोकांना कंटाळले होते. त्यामुळे ते आपल्या मुलीला म्हणाले, आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ, तू काळजी करू नकोस. त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्यांकडे गेले आणि 2 कोटी रुपयाची मागणी केली. मला फ्लॅट घ्यायचा आहे, असे तो म्हणाला. तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही, असे वैष्णवीची बाबा म्हणाले आणि शशांक रागातच तिथून निघून गेला. या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला. तिला रोज मारू लागला, टॉर्चर करू लागला. त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक. वैष्णवी डिप्रेशनमध्ये गेली. त्यावेळी तिच्यासोबत काय झालं हे कोणालाही माहीत नाही. तिच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला ती दिसली. शशांक आणि त्याच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीने गळफास घेतला म्हणून सांगितलं. मामा व वैष्णवीचे आई वडील घाईतच हॉस्पिटलला आले. डॉक्टरने वैष्णवीला मृत घोषित केले. त्या वडिलांनी आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशाण दाखवले, जखमा दाखवल्या. डोक्याला मारलेला मार दिसला. आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या परिवाराने खून केला आहे असा आरोप या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यामुळेच आपल्या मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आईवडिलांनी केला. हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला. तिच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केले अशा जखमा आढळून आल्या आहेत. हे सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीचा नवरा यांच्यावर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आहे. या सर्व दरम्यान पोलिसांनी तिच्या नवऱ्याची सासरे आणि आई यांना ताब्यात घेतले. सासरे अजूनही फरार आहे. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली.
या सगळ्याचा त्रासाला कंटाळून तिने अखेर देवाकडे गेली. आता तिच्या 6 महिन्याच्या चिमुकल्या बाळाचं काय होईल हे देवच जाणे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर करा. धन्यवाद.